केळं हे ऊर्जा देणारं, पौष्टिक आणि पटकन पोट भरणारं फळ आहे. सकाळचा नाश्ता असो, जिम नंतरची भूक असो किंवा अचानक लागलेली भूक, अनेक जण लगेच केळं खातात. पण केळं खाल्ल्यावर घरात एकच वाक्य हमखास ऐकायला मिळतं: आता लगेच पाणी पिऊ नकोस. हा फक्त जुन्या पिढीचा सल्ला आहे की यामागे खरंच काही वेगळं कारण आहे? केळं खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी प्यायलाच पोटातील पाचक रसांवर परिणाम होऊ शकतो. अन्न पचवण्यासाठी शरीरात तयार होणारे हे रस पाण्यामुळे पातळ होतात. यामुळे पचन क्रिया मंदावू शकते. परिणामी पोटात जडपणा, फुगल्यासारखं वाटणं किंवा अपचनाचा त्रास जाणवू शकतो. आयुर्वेदाच्या मते केळ्याची प्रवृत्ती थंड असते. केळं खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायलाच शरीरातील थंडावा वाढू शकतो. यामुळे काही लोकांना घसा बसणे, खोकला येणे किंवा सर्दी यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. ज्यांना आधीच कफाचा त्रास आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. जर पचन नीट झालं नाही तर रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. तसंच गॅस्ट्रिक ॲसिडचं संतुलन बिघडल्यास पोटदुखी, गॅसेस किंवा मळमळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. मग योग्य काय? तर केळं किंवा कोणतंही फळ खाल्ल्यानंतर किमान 20 ते 30 मिनिटांचं अंतर ठेवून पाणी पिणं योग्य मानलं जातं. जर खूप तहान लागली असेल तर केळं खाण्याच्या 10 ते 15 मिनिटे आधीच पाणी पिणं चांगलं. पण खाल्ल्यानंतर लगेच पाणी टाळणं फायदेशीर ठरतं.